2 दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता। काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि अखेर संप जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 2 दिवस कर्मचाऱ्यांनी जो आहे तो संप केला। थोडासा त्रास जो आहे तो गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना झाला। काल बैठकीमध्ये तुम्ही दोघेही उपस्थित होतात। काय बैठकीमध्ये झालं, नक्की काय सांगाल त्या संदर्भात? कारण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर संप जो आहे तो मागे घेण्यात आला। काँग्रेस यांनी शरद पवारच्या पिल्लावळांनी वळवळ वळवळ करून पाहिलं, ती वळवळी चालली नाही। शेवटी उद्धव ठाकरे, शरद पवार, महाविकास आघाडी यांनी ज्या प्रकारे हवा देण्याचा प्रयत्न केला, एकीकडून ते दानवे हवा देत होते, दुसरीकडून सतेज पाटील हवा देत होता। तिथे शरद पवार पंचशील हॉटेलमध्ये बसून कोल्हापूरला, तिथे जमू शकलं नाही। एकीकडून काल तुम्ही पाहिलं की अनिल परब बिळातून बाहेर आला होता। हे सगळ्यांनी हवा देऊन देऊन पाहिली, परंतु मूळतः कष्टकरी एसटी कष्टकरी जनसंघासोबत जोडलेला असल्याने 70% म्हणजे 68,000 कष्टकरी 90,000 पैकी आमच्या सोबत असल्यामुळे जे आहे कष्टकऱ्यांचा विचार सरकार करणारं सरकार आहे। आणि अशा विचाराच्या सरकारकडे आपलं म्हणणं मांडण्याचा संविधानिक अधिकार घेऊन आम्ही बसलेलो होतो। तुम्हाला सांगतो, दूध का दूध पाणी का पाणी, बातमी मागची बातमी सांगतो। ह्या दळबद्रींनी कालही तेच केलं, सभागृहात तेच केलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय इंडस्ट्रीज मिनिस्टर उदयजी सामंत यांच्या समोर तेच केलं। यांनी 7वा वेतन आयोग मिळालाच पाहिजे अशी यांची भूमिका कधीच नव्हती। ह्या मागणीचं अंतःकरणातून काय दुःख आहे, ही मागणी कुणाची आहे, हे मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं। मी त्यांना सांगितलं 124 कष्टकऱ्यांनी त्यावेळेस मानेला त्रास होणाऱ्या उद्धवच्या काळात शहादत दिलेली आहे, जीवाची बलिदान दिलेलं आहे। हे ते 7वा वेतन आयोगाची मागणी आहे।